कशी कापूस जर 5च क्विंटल झाला तर त्याच्यात पाणी टाकून 8 क्विंटल कसा कराव? म्हसड जर 4च लिटर दूध द्याली तर 7 लिटर कसं कराव? अशी काही शेतीची माहिती आहे का? आता असं वाटतंय सध्या गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य कमी झालेत, मग खापल्याचार्य लय झाले. काय सांगत होतो मी? माणसाला तरुण जाण्याचं ज्ञान असावं. 4 जण समुद्राच्या काठाला आले. कोण कोण? वकील, डॉक्टर, पोलीस आणि हुशार शेतकरी. म्हणले कोळ्याचं पोरग नाव घेऊन उभा होतं, शिकलेलं नव्हतं. कोळ्याच्या पोराला म्हणले बाळ चल जरा आम्हाला समुद्रात फेरफटका मारायचा आहे. कोळ्याचं पोरग म्हणलं बसा नावेत. 4 नावेत बसले. डॉक्टर, पोलीस, वकील आणि शेतकरी नावेत बसले. निळकंठ महाराज नाव निघाली. 2-3 किलोमीटर नाव पाण्यात गेली. पण हे 4 बी स्वतःला काय ज्ञानी समजू लागले, हुशार समजू लागले. मग हे लागले त्याच्या खड्या काढायला. तुला काय येतंय? तू असा जन्म गेला वाया, तू असाच नावा चालू गेला, असाच मरणार आहे. तुला काय येतंय? मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, एक म्हणतोय मी पोलीस आहे, एक म्हणतोय मी शेतीतला तज्ज्ञ आहे. तू असा जन्म वाया गेला. असे काय त्याच्या लागल्या खोड्या काढायला, त्याच्या कोळ्याच्या पोराच्या लागल्या खापल्या काढायला. सोपान महाराज आपल्या संप्रदायात बी तशी लय झाली जातात आहे का नाही? याला काय येतंय? यानं तर काल दिवस आपण घेतला होता तिथं, आज बी दिवस घेतला. ह्यो का स्वरात म्हणतो का? ह्यो का स्वरात तालात वाजितो का? हे का नाही? मला तर असं वाटतंय सध्या गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य कमी झालेत, मग खापल्याचार्य लय झाले. बर निस्त्या खापल्या काढायच्या. तुला काय? तसे ते 4 जण त्या कोळ्याच्या पोराला म्हणाले. कोळ्याच्या पोराला म्हणते तू असाच सुरुवातीला वकील पुढे आला, म्हणला बाळ तुला काही भारतीय कायदा व्यवस्थेचं ज्ञान आहे का? नावेतली घटना बरं का. वकील बाळ तुला काही भारतीय कायदा व्यवस्थेचं ज्ञान आहे का? बाळ म्हणलं कसं कसं? तुला माहित नाही म्हणल्या तू असा जन्म वाया गेला. काय वाया गेला तू? मग आला कोण? डॉक्टर. हुशार डॉक्टर होता. हातात ती बॅग गिग होती, कानात ते काय म्हणते त्याला ते घातलेलं हेडफोन, टेटस्कोप, आणि ते हातात बॅग गिन केलेली. म्हणला बाळ तुला काही दवाखान्याची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं कशी? जिवंत माणसं मारणं, मेलेले 2-4 दिवस दवाखान्यात ठेवणं, त्याच्या नातेवाईकाकडून बिल वसूल करणं, अशी काही दवाखान्याची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. तुझा जन्म व्यर्थ गेला. महाराज वकील म्हणला तुझा जन्म व्यर्थ गेला, डॉक्टरही म्हणे तुझा जन्म व्यर्थ गेला. मग आला पोलीस. बर का नारायण दादा? मग पोलीस आला, खाकीचे कपडे गिपडे घातलेले, लाल तुऱ्याची टोपी, हातात इतकं दंडकू. म्हणला बाळ तुला काही पोलीस खात्याची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणली कशी? आरोपी कसा पकडायचा, त्याचा गुन्हा नसला तरी त्याच्याकडून बंडल कसं घ्यायचं. या जवळच पेटवायची. अशी काही पोलीस खात्याची माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. तुझा जन्म व्यर्थ गेला. मग कोण राहिला? शेतकरी. लगेच धोतर गितर बाबासारखं कडक टोपी. म्हणला बाळ तुला काही शेतीची माहिती आहे का? बाळ म्हणलं कशी? कापूस जर 5च क्विंटल झाला तर त्याच्यात पाणी टाकून 8 क्विंटल कसा कराव? म्हसड जर 4च लिटर दूध द्याली तर 7 लिटर कसं कराव? अशी काही शेतीची माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. 4 म्हणले तुझा जन्म व्यर्थ गेला, वाया गेला. पण महाराज ते कोळ्याचं पोरग डगमगलं नाही, कारण त्याच्याकडे जे ज्ञान होतं
ते परिपक्व होतं. थोडीशी नाव पुढे गेली, अजून नाव पुढे गेली, पाण्यात वादळ सुटलं आणि लाटा उसंडायला लागल्या आणि नावेतलं पाणी हलायला लागलं, नाव हलायला लागली. जशी नाव हलायला लागली तसं हळूहळू समुद्रातलं पाणी नावेत घुसायला लागलं आणि नाव पाण्याने भरायला लागली. नावेत पाणी घुसायला लागल्यावर चौघं लागले धोतरवर घ्यायला. आता त्याला का धोतर ऐका, चौघं लागले पायवर घ्यायला. कोळ्याचं पोराला म्हणते अरे काय होतंय? कोळ्याचं पोरग म्हणलं अरे वादळ सुटलंय. मग नावेत पाणी घुसायला लागलंय. मग आता नाव पाण्याने भरणार, नाव पाण्यात बुडणार आणि आता तुम्ही मरणार. महाराज चौघं लागले चिंता करायला. अरे कोळ्याच्या पोरा काहीतरी पर्याय सांग, काहीतरी कर, पण याच्यातून आम्हाला वाचव, काही कर, याच्यातून आम्हाला वाचव, काहीतरी पर्याय सांग. आहे का तुझ्याकडे पर्याय? कोळ्याचं पोरग म्हणलं आहे ना पर्याय. म्हणले काय आहे लवकर सांग. कोळ्याचं पोरग म्हणलं तुम्हाला चाव घायला पाहायचं ज्ञान आहे का? चौघ म्हणले नाही. नाही? अरे माझा जन्म व्यर्थ झाला, तुम्ही पाहायलाच राहणार नाही, तुम्ही आताच जाणार आहेत. मुद्दा संपला, दृष्टांत संपला. मला सांगा कोळ्याच्या पोराकडे कोणतं ज्ञान होतं? तरुण जाण्याचं, पाहुण्याचं ज्ञान होतं. तसं हा भवसागर तरुण जर जायचं असेल तर कोणतं ज्ञान पाहिजे? माझ्या ज्ञानोबरायांनी संस्कृतातलं ज्ञान मराठीत आणलंय, उघड केलंय. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली शे मराठी गीता देवी.